हॅलो एव्हरीवन. सो वेलकम टू अनदर व्हिडिओ. आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मेनली मी बनवत आहे कारण या संदर्भात बरेच डाऊट्स बरेच प्रश्न येत होते. ते म्हणजे जे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन आहे, जे पण मुलं डिप्लोमातून डायरेक्ट सेकंड इयरमध्ये ॲडमिशन घेत आहेत त्या मुलांच्या संदर्भात. तर जसं की तुम्हाला माहीत असेल की CET सेलनं ॲडमिशन प्रोसेस चालू केलेली आहे. पण यामध्ये जे शेड्यूल देण्यात आलं होतं त्या शेड्यूलनुसार आज म्हणजे खरं तर कालच 11 ऑगस्ट रोजी एक टेंटेटिव्ह किंवा ज्याला आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणतो ती पब्लिश होणार होती. पण जसं की तुम्ही बघताय मी ते रिफ्रेश पण करतोय, साईटवरती अजून कोणताही चेंज करण्यात आलेलं नाही आहे. जसं जे काय असेल तुमचं जे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन ते फक्त आणि फक्त 2च प्रकारचे आपल्याला दिसत आहे आणि अजूनपर्यंत कोणताही जी लिस्ट आहे ती जाहीर झालेली नाही आहे. तर नेमकं काय झालेलं आहे, का म्हणून आज लिस्ट आली नाही आहे? असं काय झालंय का? जसं 8 तारखेला लिस्ट येणार होती पण त्यांनी एक्सटेंड करून 11 तारखेला केली, तशी काही 13 तारखेला किंवा 14-15 तारखेला एक्सटेंड होणार आहे का? तर त्या संदर्भात मी उत्तर तर देणार आहेच, पण त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती सुद्धा सांगणार आहे, जी तुम्हाला ॲडमिशन्समध्ये सुद्धा कामाला येईल. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा आहेत. त्या सगळ्या गोष्टींवर आपण बोलणारच आहोत आणि जसं-जसं CET सेलकडून पुढील अपडेट येत राहतील, तर त्या अपडेट देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्या पहिल्या प्रश्नावर येऊया, की नेमका महत्त्वाचा मुद्दा, की आज आता या टाईमपर्यंत जेव्हा मी व्हिडिओ बनत आहे 10:41 पर्यंत 12 तारखेला अजूनपर्यंत प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झालेली आहे. कारण की शेड्यूलनुसार 11 तारखेला कालच जी तुमची टेंटेटिव्ह किंवा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट होती ती अपलोड होणं अपेक्षित होतं. तर मला त्यामध्ये एक प्रश्न उपस्थित होतो, की डेट जी आहे एक्सटेंड झालेली आहे का? किंवा पुढे करण्यात आलेली आहे का? तर यासंदर्भात आपण बघू शकता ॲडमिशन नोटीस ते जुनच आहे. मी ओपन करून बघतोय. तर सगळ्या गोष्टींमध्ये अजून तशी कोणतीही नोटीस जी आहे ती देण्यात आलेली नाही. तर जेव्हा आपण डेट एक्सटेंड करायची असेल त्याच्या 1 दिवस अगोदर सांगणं गरजेचं असतं. जसं की 8 तारखेला डेट दिलेली आहे, की या दिवशी आपलं जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती पब्लिश होणार. पण तुम्हाला कमीत कमी 7 तारखेला जे आहे ते नोटिफिकेशन द्यावं लागतं, की जे डेट आहे ती पोस्टपोन झालेली आहे. तसं कोणतंही नोटिफिकेशन अजून काही जाहीर झालं नाही आहे. म्हणजे याचा अर्थ एक्सटेंड झालेलं नाही आहे CET सेलकडून. मग प्रश्न असा येतो, की डेट तर एक्सटेंड झाली नाही, मग का रिझल्ट पब्लिश झाला नाही आहे? तर बघा, जे महाराष्ट्र राज्य आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या बाहेर देखील बरेच मुलं CET सेलकडे TSC साठी अप्लाय करायला तुम्हाला लाखोच्या घरात असतात. अशा परिस्थितीत त्या मुलांसाठी अप्लाय करणं आणि या सगळ्या गोष्टी टाईमवर अपलोड करणं, या सगळ्या गोष्टी वेळ लागत असतो. एक टाईम असतो. मागच्या रेकॉर्डमध्ये बघितलं असेल तर CET सेल भरली डेट पण डेट हा फॉलो झालेला नाही. बऱ्याचदा दिवशी दुसऱ्या दिवशी सुद्धा ते डेट आहे तो रिलीज केला जातो. आणि थोडा टाईम का होतो? कारण की जर आपल्या देशात तर एक प्रॉब्लेम आहे, की जेव्हा आपण सरकारी साईटकडून काही सांगितलं जातं, तर त्याला कोणत्याही गोष्टी फॉलो केल्या जात नाही. मग ब्युरोक्रसीचं रिझन दिलं जातं. त्याच्यामुळे चुकीचं आहे. भले तुम्ही 11 तारखेला जे तारीख सांगायची, पण ते कधीच नाही. जो काही डेट आहे तो